आपले नवीन मराठी वर्ष चैत्र महिन्यापासून सुरू होते. 3 महिने उलटलेले आहेत आणि आता आषाढ महिना सुरू होणार आहे. आषाढ महिना पावसाचा महिना, आषाढ महिना मोठ्या एकादशीचा महिना, माऊलीचा महिना, वारीचा महिना. अशाच प्रकारे आषाढ महिना संस्कृत महानाट्यातील कालिदासाच्या जन्मदिवसाचा महिना. कालिदास आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून कालिदासाचा दिवस मानला जातो. त्याला त्याचा जन्मदिवस असं म्हणतात. कोण हा कालिदास? कविवर्य कालिदास असं त्याला म्हणतात. कविवर्य कालिदास काळा वेळेलाही आपल्याच सोबत संगतीत ठेवणारा असल्याने त्याच्या काळा वेळाबद्दल न बोललेलेच बरे. काही म्हणतात गुप्त साम्राज्यांच्या काळातला आहे, तर काही इसवी सन पूर्व 5 शतकापासून 6व्या शतकापर्यंतच्या कालगणनेत बांधू पाहतात. शुंगांचा, गुप्तांचा, मौर्यांचा कोणताही काल असो, कला ही कालातीतच राहते. म्हणून कालिदासही कालातीत होऊन राहतो. कविवर्य म्हणून समोर येतो आणि येतच राहणार, कारण त्याची कलाकृती, शब्दबद्ध रचना अजरामर आहे. कोण हा कालिदास? कुठून आला? कोठे राहत होता? काय करीत असेल? असे अनंत प्रश्न अनुत्तरीच राहिलेले. जितकी कालिदासाची प्रतिभाशक्ती, तितक्याच त्याच्या अनंत दंतकथा 8पाट नगराच्या. अशाच एका 8पाट नगराच्या विद्वोत्तमा नावाच्या विद्वान राजकन्येला आपल्यापेक्षाही विद्वान पतीची प्रतीक्षा आहे. आई वडील काळजीत, प्रधान विष्णू शर्मा आणखीन काळजीत. एक विद्वान पुरुष शोधता येत नाही म्हणून राजा राणी, राजकन्या निर्भत्सना करतात विष्णू शर्मा प्रधानाची. पेटून उठतो प्रधान सोडाने आणि शोधतो अनेक अतिथीगृहे. काशीहून आलेल्या पंडितांच्या ताफ्याबरोबर त्याला सापडतो सुंदर, धष्टपुष्ट, तारुण्याने बहरलेला युवक. पण तो तितकाच बुद्धिहीन, अज्ञानी. दिसायला सुंदर मुखमंडल, पण मुखदर्बळ आहे तोवरच. पकडून आणतो त्याला, धमकावतो, मी सांगेल तसं कर, नाहीतर घालवून बसशील जीवन. ऐकशील तर विवाह होईल राजकन्येशी. सुखात लोळशील, नाहीतर रक्ताच्या थारोळ्यात पडशील. बोल, काय करतोस? सुख हवे की? ठरले, दोघांचेही ठरले. ज्ञानाचे अज्ञानाचेही सुख पाहिजे असे ठरले. सुख पाहिजे म्हणजे राजकन्येशी विवाह केला पाहिजे.
झाले. विद्वत्तेपेक्षा चातुर्य श्रेष्ठ ठरले. चतुर विष्णुशर्म्याने तरुणाच्या मौनाचा संवाद घडवला. पंडिता विद्वोत्तमेशी. हा विद्वान संपन्न युवक आहे. संस्कृत भाषा याला ज्ञात जेथे आहे. ज्ञानाचं भांडार याच्या जवळ जेथे आहे. पण याने मौन व्रत धारण केलेले असल्याने हा सभेत बोलू शकणार नाही. मात्र राजकन्याच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे तो बोटांच्या हालचालीने यथास्थितपणे देत जेथे राहील. अशा प्रकारचे चातुर्य विष्णुशर्म्याने राजा राणी आणि विद्वोत्तमेला समजावून जेथे सांगितले. या विद्वान परिचयानंतर जो जिंकेल त्याला एकतर राज्य सोडून जावे लागेल किंवा राजकन्येला त्याच्याशी विवाहबद्ध व्हावे लागेल. असाही चातुर्य पण विद्वोत्तमेसमोर मांडून ठेवला. ठरले. विद्वत्तेपेक्षा चातुर्य श्रेष्ठ ठरले. चतुर विष्णुशर्म्याने तरुणाच्या मौनाचा संवाद घडवला पंडिता विद्वोत्तमेशी. आश्चर्य झाले. राजकन्या हरली. सौंदर्याच्या मौनाला फसली. तिला वाटले विद्वत्तेवर विद्वत्ता भाळली. सावधान झाले. शुभमंगल सावधान झाले. पांडित्याचे मूर्खतेशी विवाह बंधन बांधले गेले. आता दोघेही सावध झाले. आपापले सत्य त्या दोघांनाच माहीत होते आणि ज्ञात होते. चतुर अशा विष्णुशर्म्याला मौनाचा संयम आणि विद्वत्तेची अधीरता समोरासमोर आली. सत्य स्वरूपात प्रगट झाली आणि आपली फसगत झाली. विष्णुशर्म्याने आपल्या विद्वत्तेला काजळी फासली. या सत्याने विद्वोत्तमा अहंकाराने पेटून उठली. पण मी तुझा पती आहे असे संस्कारहीन बडबडणाऱ्या त्या युवकाची तिने निर्भत्सना केली. अदवा तदवा ताड ताड बोलली, भांडली. आणि जोवर सुसंस्कृत सुविचारी विद्वान होणार नाहीस तोवर तोंड सुद्धा दाखवू नकोस आपले असे म्हणून राजगृहातील चोर वाटेने रात्रीच्या अंधारातच तिने त्या युवकाला हाकलून लावले. अंधार, निबिड अंधार, निबिड अंधार डोळ्यापुढे, घनदाट अंधार बुद्धीपुढे. अडखळणारी पावले, धडधडणारे काळीज, लटपटणारा देह शोधू लागला प्रकाश. प्रकाश, प्रकाश लुकलुकणाऱ्या रातकिड्यांचा, प्रकाश उंच उंच उभारलेल्या सौधांच्या तावदानातून बाहेर पडणाऱ्या पलित्यांचा प्रकाश, प्रकाश निळ्या शार्ण भांगणात चमचमाणाऱ्या चांदण्यांचा प्रकाश, सूर्योदयाबरोबर वाढणाऱ्या ज्ञानाचा प्रकाश. ज्ञान
ज्ञान म्हणजे विद्वत्ता. विद्वत्ता म्हणजे आचारशीलता. आचार म्हणजे भावना. भावना म्हणजे मन. म्हणजेच ज्ञान म्हणजेच मन आणि मन म्हणजेच ज्ञान. मनाचे कण जमवले तरच मी ज्ञानवंत होणार. आधी मातीचे कण तर जमवून बघतो असा विचार करून या युवकाने जमिनीची, भूमातेची, काळ्या आईची, काली मातेची सेवा करायला सुरुवात जेथे केली, आजपासून तपाला बसला तो. मातीमधून पाण्यामध्ये शिरला तो, द्रवला तो, झरला तो, पाझरला तो, एक जीव झाला तो. माती पाण्याने एक जीव झाला तो. आता तो पानाफुलांशी, नदी सरोवरांशी, वृक्षलतांशी गुजगोष्टी करीत विचारधन जमवू लागला. डोंगर दऱ्यांच्या पायथ्याशी बसून वाऱ्याबरोबर आकाशात तरंगू लागला. जनमानसाच्या मनातील तरल भावनांचे नृत्य पाहण्याइतका तरल झाला तो. त्यांच्या सुखदुःखांच्या आवर्तनात पारंगत झाला तो. तपश्चर्या पूर्ण झालेली दिसते. आता तो बोलला की सुविचार होऊ लागला. त्याने 4 शब्द बोलले तर श्लोक होऊ लागले. त्याच्या शब्दावर निसर्ग डोलू लागले. त्याच्या हुंकारांचेही सारस्वत गान झाले. लोकमानसामध्ये स्थान लाभू लागले. राजसभेतील त्याचे शब्दही राजमान्य होऊ लागले. राजर्षी, विद्वत्श्री, महर्षी हेच नव्हे तर सामान्य लोकही त्याला अतिसामान्य मानू लागले. तो आला की आदराने उठून उभे राहू लागले. म्हणू लागले, एकमेकांना सांगू लागले, संबोधू लागले. आले कविवर्य कालिदास आले. आले कविवर्य कालिदास आले. अज्ञानाच्या काळ्या कुट्ट मेघांचे परिवर्तन झाले. पावसाचे थेंब पाणी म्हणून बरसू लागले. काळ्या आईच्या कुशीत शिरून आशीर्वाद मागू लागले. काळ्या आईच्या आशीर्वादाने, काली मातेच्या आशीर्वादाने सगळेच जण त्याला कालिदास म्हणू लागले. कालिदास कविवर्य म्हणून मिरवू लागले. तरीही त्या युवकाचे काळीज मात्र गदगदतच होते. व्यथित झाले होते अपमानित शब्दांनी. तेच ते तिचे शब्द इतक्या वर्षाच्या तपश्चर्येनंतरही तेजपुंज शरदाच्या चांदण्यासारखे तेजस्वी आणि ग्रीष्माची दाहकता दाखवून देत होते. निघाला तो युवक विद्वोत्तमेच्या महालाकडे. पोहोचला तो मुख्यद्वारावर. थाप देऊन सुसंस्कृतपणे उच्च रवाने बोलू लागला. अनावृतम कपाटम द्वारम देहि. अनावृत कपाटम द्वारम देहि. तू माझ्या मनाच्या कपाटाचे दार कधीच उघडले आहे. कपाटे लागतात ती कारशापणी आणि कपर्दिका जपवून ठेवण्यासाठी. आज
मी ज्ञान श्रीमंत आहे. ज्ञान कपाट मोकळे आहे. न झाकणारे अनावृत कपाट आहे. याचेही दार उघड. काव्यात्म शब्दात घराचे दार उघड असे सांगणारा स्वर विद्वोत्तमेला परिचित होता. पण शब्द आणि स्वर यांच्यावर विश्वास बसत नव्हता. वाक्य एक, अर्थ अनेक. दार उघड न दिसणाऱ्या कपाटांची. दार उघड अनावृत बंदिस्त असणाऱ्या मनाची. मोकळ्या मनाने मोकळ्या असलेल्या कपाटांची दारे उघड. बघ, मी अनावृत आहे. ज्ञानाने परिपूर्ण आहे. विदुषी विद्वोत्तमेतला विद्वान जागृत झाला आणि संयमित स्वराला पाचारत तो प्रश्न करू लागला. अस्ति कश्चित वाक् विशेषः. अस्ति कश्चित वाक् विशेषः. वाणीमध्ये काही गुणविशेष आलेत की असाच आहेच अजूनही? विद्वोत्तम कालिदास झाला की विद्वोत्तमा कालिदासमय झाली हेच कळेनासे झाले. पत्नीच्या अस्ति या शब्दाने कालिदास सुरू झाला. अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजा पूर्वापरं तोय निधं विगाह्य स्थितः पृथिव्याम् इव मानदण्डः. आणि त्याने कुमार संभवाची सुरुवात जेथे केली. उत्तर दिशेला हिमालय नावाचा एक पर्वतराज आहे. त्यावर देवतांचे वास्तव्य आहे. मेना ही हिमालयाची पत्नी. तिच्यापासून हिमालयाला मैनाक आणि गौरी अशी संतती प्राप्त झाली. पर्वताची कन्या म्हणून गौरीला पार्वती म्हणू लागले. पार्वतीचा विवाह प्रत्यक्ष शंकराशी होणार अशा नारद भविष्याने पार्वती सदाशिवाची सेवा करू लागली. ह्या काव्यात कालिदासाने पार्वतीचे उदात्त आणि मनोहारी असे समग्र वर्णन केले आहे. तपस्विनी पार्वती, विनयवती पार्वती, प्रणयिनी पार्वती, प्रगल्भ पार्वती अशी एकाहून एक सुमधुर वर्णने आपल्या या कुमार संभवात तिच्यासाठी पाहायला जेथे मिळतात. आणि म्हणून कुमार संभव हे शिव आणि पार्वती यांच्या प्रेमाचे वर्णन काव्य जेथे ठरते. जरी संभोग वर्णन काव्यशास्त्र मर्यादेमध्ये न बसणारे, परंतु कालिदास काव्यशक्तीने निसर्गतःच ते प्रकृती स्वरूपात वर्णन केले. हेच कालिदास वैशिष्ट्य. इथे संभोग भोग होत नाही, तर भोगातून त्यागाकडे घेऊन जातो तो. कृत्तिकांनी स्कंदाला दिलेले स्तनपान, स्कंदाने ग्रहण केलेले ते स्तन्यपान, शिव पार्वतीचे उत्कट एकांत वर्णन, हे सर्व कुमार संभवात विशेष होऊन राहतात, कालिदासमय बनून जातात. अशा रीतीने कालिदासाने कुमार संभव नावाचे काव्य सुरू केले.